नमस्कार मित्रांनो, मी सोनाली आणि मी अमित. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अरे बास, एवढी इंट्रो पुरे मंडळाने 10च मिनिटं दिली आहेत, माहितीये ना. तर आता आम्ही आपल्या समोर पेश करत आहोत. पेश? अगं काय हे, इथे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय आणि आमच्याकडे बघा, हिंदीचं भूत अजून उतरलं नाहीये. अभिजात, अभिमान किंवा अभिनव या शब्दातल्या अभि या प्रिफिक्सचा अर्थ माहितीये? अभि म्हणजे सुपिरियर. तर ह्या मराठीचं आपल्या मनामनात अभिसरण व्हावं म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत खुमासदार नात्यांची काव्यजत्रा नाती-गोती. नाती-गोती की गोत्या पेलेली नाती? काही वेळेला नवीन नातं जोडताना ते आपल्याला गोत्यात पण आणू शकतं. आता दोन मित्रांची ही गंमतच बघ. कोण रे ही युवती मित्रा, जाता मनातून जात नाही, आणि हिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही. काय तिचं हे मित्रा आणि काय तिचं ते, काहीही कर आणि खोपच्या आत माझी भेट घडवून दे. जुळू दे लवकर प्रेम आमचं, पळू दे गाडी गोंगाट, होताच माझं ब्रेकअप, तुझं जुळून देईन चंगाट. त्यावर दुसरा मित्र म्हणतो, अरे प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच गोंगाट पळतात, पण तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्ती मला कळतात. लग्न तिचं झालंय मित्रा, तिला नवरा दीर आणि जाऊ आहे. खोपच्यात तुला भेटायचंय त्या मुलीचा मी भाऊ आहे. वा वा वा. आता या पुढच्या गोष्टीतला कवी बसच्या लाईनीत उभा आहे बरं का, आणि समोरच्या बस स्टॉपवरच्या मुलीला खाणाखुणा करत इम्प्रेशन पाडायला बघतोय. त्यांची ही गंमत ऐकूया. कवी म्हणतो, एक तरुणी मला दिसली, मला पाहून गाला खचली. मी पाहिलं तिच्याकडे, तिनं पाहिलं माझ्याकडे, नजरेला मिळाली नजर, घायाळ झाला माझा जिगर. नजरेच्या भाषेत ती काहीतरी बडबडली, मी मात्र वेडा, भाषाच नाही समजली. असं आता रोज होत होतं. तिच्या आणि माझ्यातलं अंतर कमी होत होतं. पहिल्यांदा ती दिसली जिथे, आजही मी गेलो तिथे. पाहिलं तिचा प्रणय रंगला होता, पाहिलं तिचा प्रणय रंगला होता. मुलगा जरा ओळखीचाच होता. तो नेहमी माझ्या मागे उभा असायचा. ती त्याला आणि तो तिला इशारे करायचा. कसा अपेक्षा भंग झाला, गुलाबी रंगाचा काळा रंग झाला. असं सत्य कुणी विसरत नसतं, मनात खोल घर करून ते बसतं. म्हणूनच तरुण प्रेमी मित्रांनो, प्रेमाच्या रिंगणात चालत राहा. म्हणूनच तरुण प्रेमी मित्रांनो, प्रेमाच्या रिंगणात चालत राहा. परंतु पाहिलं जर एखाद्या सुंदर तरुणीने तुमच्याकडे, तर पहिल्यांदा अहो मागे वळून पाहत राहा. आता एका मध्यमवर्गीय नोकरदार माणसाची गंमत बघूया. बिचारा तो अगदी नोकरीत पिसलेला, बॉसला वैतागलेला आणि बायकोच्या धाकात असलेला आहे, म्हणजे तुमच्या आमच्यासारखा. एक पे एक म्हणता म्हणता 2-4 झाले, सशासारखे जिडे एकदम बाणेदार झाले. वरचं बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास. तेल लावत गेली नोकरी आणि खड्ड्यात गेला बॉस. डोळ्यात देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा. लकाम सोडून धावत सुटला सैरा वैरा घोडा. मन झटकून फेकून दिली झापडं चाकरमानी. कानात शिरलं वारं आणि डॅशिंग झाली वाणी. नजरेत आली मस्ती, शब्द धारदार झाले. एक पेन म्हणता म्हणता 2-4 झाले, सशासारखे चिडे एकदम बाणेदार झाले. कसलं रेशन, कुठला महिना, कसले हप्ते बिपते, मॅडच आहे बायको, चायला काही बोलत असते. कोण म्हणतो घाबरतो मी, किसकी आई मौत, बघतोस काय वेटर मित्रा, ओत अजून ओत. दुसरा ग्लास संपता संपता टेन्शन पसार झाले. एक पेन म्हणता म्हणता 2-4 झाले, सशासारखे चिडे एकदम बाणेदार झाले. तिसऱ्या पेनला थोडी थोडी स्लो झाली गाडी. फोन कुठाय, पाकिट कुठाय, पडू लागली कोडी. पास झालं वाटलं, तेही अगदी एकच क्षण. क्रेडिट कार्ड आठवलं,
अगदी एकदम रिलॅक्स झालं मन. नंतर नंतर हे सीन वारंवार झाले. एक पेग म्हणता म्हणता 2-4 झाले. सशासारखे जिरे एकदम बाणेदार झाले. चहा नंतर किती प्यालो काही आठवत नाही. कधी कसा घरी आलो काही सांगत नाही. आठवतंय की बेल सोबत केली हात घाई. तारा तुझी बायको आणि तिच्या मागे आई. ओलांडून जाता जाता अवसान फरार झाले आणि सशातले वाघसिंह गपगार झाले. काल रात्री फार म्हणजे फार फार झाले. वा वा वा. हल्ली एक नवीनच नातं तयार झालंय. ते व्हर्च्युअल आहे, पण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हवं हवंसं वाटणार आहे. अहो, हे म्हणजे आपलं आणि व्हॉट्सॲपचं नातं. पूर्वी सकाळी उठून लोक आपापली आन्हिकं उरकायचे, पण आता आपण गादीत चोळत पहिल्यांदा व्हॉट्सॲप उघडतो आणि सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग असं सगळं पाठवत सुटतो. तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. मी तुम्हाला रोज सकाळी फुलं पाठवेन, श्लोक पाठवेन. वारंवार माझं डीपी बदलून या क्षणी मी कसा दिसतो हे दाखवेन. मी पिंक करेन, नच करेन, अहोरात्र तुम्हाला जज करेन. तुम्ही कुठलाही मेसेज फॉरवर्ड केला की मी तो वाचण्याआधीच छान म्हणेन. त्या ओळी तुमच्या स्वतःच्या असतील तर त्यांना मी महान म्हणेन. सतत नमस्कार, सतत हसरा चेहरा, 24/7 सस्मित सेवा. पण तुम्ही व्हॉट्सअपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. मी आहे एकटेपणावरचा उतारा. मी व्हर्च्युअल लाटांसाठी व्हर्च्युअल किनारा. मी इथेच असतो, कुठे कुठे जात नाही. अहो, ही गर्दी खरी, खऱ्या गर्दीत ती बात नाही. सध्या आपण व्हॉट्सॲपवर पुष्कळ ग्रुप्समध्ये असतो आणि तिथे आपली सगळी एक्सटेंडेड फॅमिली जपायची म्हणजे काही खायचं काम नसतं. यावर कवी काय म्हणतोय बघूया. सध्या श्वास घ्यायला वेळ नाही. इतकी माणसं जपायची म्हणजे काही पोरखे नाही म्हणायला अधूनमधून डोळे दुखतात, बोटं दुखतात. मन बास झालं हे आभासी जग म्हणत वेशीवरती अडतं, पण पुढच्या क्षणी फोनवरती देवदर्शन घडतं. मी इथेच असतो, मी फक्त इथलाच आहे. पण तुम्ही व्हॉट्सॲपवर आहात ना, तर मी तुमचा आहे. न्हाव्यासोबत आपलं एक वेगळंच नातं आहे, पण कालाकाळी ते बदलत गेलंय. कसं ते बघूया. पूर्वी आमच्या गावात होता फक्त एकच न्हावी. केस कापायला सर्वजण जायचे त्याच्या दुकानी. दुकानाबाहेर झळकायची केश कर्तनालयाची पाटी, पण आतमध्ये भरायची रिकाम टेकड्यांची चावडी. गावातल्या घडामोडींची ऐकायला मिळेल चटकदार कहाणी आणि रेडिओवर चालू असायची हिंदी सिनेमातली गाणी. पंपू न्हावी म्हणजे गावातली तशी साधीच असावी, पण सर्व गावाच्या संपर्कामुळे तोरा त्याचा भारी. अर्धी चड्डी आणि बनियन मध्ये कायम असायची स्वारी. वस्त्याबरोबर तोंडाच्या पट्ट्याची नेहमी स्पर्धा चालायची. न्हाव्याविरुद्ध कोणी बोललं तर बिन पाण्या वाजून हजामत व्हायची. काय करणार, त्याच न्हाव्याच्या दुकानी हजेरी लावायला लागायची. पुढे शहरात गेल्यावर सलूनची पायरी चढावी लागली. एकाच सलून मध्ये तिथे असतात 4-5 न्हावी. तिथे कोणी कोणाला ओळखत नाही आणि कोणाशी बोलायची सोय नाही. सगळे आपले कामात करतं, हव्यात कशाला दुसऱ्याच्या भानगडी. पण केसांसाठी असतात निरनिराळी साधनं आणि वेगवेगळ्या स्टाईल. तुम्हाला हवं असल्यास फेशियल पण करून मिळेल नक्की. इथे अमेरिकेत मात्र प्रकार असतो वेगळाच काही. इथल्या हेअर सलून मध्ये बायकाच असतात न्हावी. पुरुष आणि बायकांची पण सोय होते एकाच दुकानी. हे कळल्यावर पहिल्याच दिवशी दुकानात शिरली आमची स्वारी. पण दर बघितल्यावर कपडेच काढायचे राहिले बाकी. तरीही बाई केस कापणार याची मजा घ्यायची होती.
एकदा रोटीन झाल्यावर नवलाई त्याची संपून गेली. खिशाकडे बघून मग घरीच केस कापायला सुरुवात केली. आणि आता असं वाटतं की बायकोच आपली चांगलं नावी आणि हे टक्कल घेऊन जायचं कशाला नाव्याच्या दुकानी. काळ किती बदलला आणि नाव्याची रूप पण किती बदलली. कुणास ठाऊक काही दिवसांनी रोबोच असेल बनलेला नावी. काही नाती आपल्यावर अभावितपणे लादली जातात, जसं की सावत्र आई आणि तिची मुलगी, किंवा आपल्या राशीला आलेला एखादा खडूस बॉस, किंवा शाळेत आपल्या बाकावर बदली होऊन आलेला एक अस्वच्छ अजागर मुलगा, की यांच्याशी आपल्याला जुळवून घ्यावंच लागतं, काही पर्यायच नसतो. तर अशा नात्यांवरचं हे एक छोटंसं गाणं. वेगळ्या वाटा निराळ्या फुले आभाळही, का तुझ्या माझ्यात विणतो बंध हळवे काळही. कोण जाणे काय आहे या क्षणाचे मागणी, कोण ते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे. का तरी माझे तुझे सोबतीने चालणे, हा तुझा आहे लळा की सोबतीची आसही. काय देव नेमके या भावनेला नावनी, काय देव नेमके या भावनेला नावनी. या मनाचे त्या मनाशी उगा हे रेंगाळणे, कोणते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे. का तरी माझे तुझे सोबतीने चालणे. वा, मस्त. तुर्तास आम्ही इथेच थांबतो. आशा करतो की विविध नात्यांची ही रंजकदार काव्यजत्रा आपल्याला नक्कीच आवडली असेल आणि आपण सर्वजण मराठीचा झेंडा उंच फडकवत ठेवूया. धन्यवाद.